आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदरणीय संजय बनसोडे, लातूरचे लोकप्रिय खासदार आणि संसदेतील माझे सहकारी मान्य सुधाकर शिंगारे, माझ्याबरोबर ज्यांनी अनेक वर्ष काम केलं अशा अक्का आणि त्याबरोबर विशेष गोपाळराव पाटील ही माझी खासदार आहे. या ठिकाणी उपस्थित आहे. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार, सगळे अतिथी, आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय अतिथींच्या बरोबर सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व लातूर जिल्ह्यातील नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे बऱ्याच दिवसांनी लातूरला येण्याची संधी मिळाली. कोविडचं संकट एवढं मोठं होतं की आपण सगळेजण या संकटामुळे आपसात भेटणं देखील जवळपास दुरापास्त झालं होतं. अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटी होत होतो, पण विशेषतः कोविडमुळे सगळे कार्यक्रम देखील बंद झाले. आज खरोखर या गोष्टीचा मला आनंद आहे आणि समाधान आहे की कोविडच्या नंतरच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे एकत्रित झाला आणि एक प्रकारे कोविडशी आपण सगळ्यांनी जो संघर्ष केला त्यात आपण जो विजय मिळवला याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. या काळामध्ये आपल्या डॉक्टर असतील, नर्सेस असतील, मेडिकल पॅरामेडिकल फोर्सेस असतील किंवा विशेषतः पोलीसवाले असतील, सुरक्षा रक्षक असतील, या सगळ्यांनी खूप संघर्ष केला. अतिशय कठीण काळ. आपण अनेक आपल्या प्रिय लोकांना एक प्रकारे आपण गमावलं, पण या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपण पुन्हा आनंदाने या ठिकाणी एकत्रित झालो. हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या मागे परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे त्याच्यात मिळू शकतो. आपल्या सगळ्यांना असंच निरोगी जीवन मिळो, स्वास्थ्य मिळो, हीच मी ईश्वराकडे प्रार्थना आहे. बांधवांनो आणि बहिणींनो, लातूर जिल्ह्यामध्ये आज मला विशेषतः मी आज या ठिकाणी लातूरमध्ये विवेकानंद हॉस्पिटलच्या कार्यक्रमात आलो आणि त्यानिमित्ताने आपल्या इथल्या राष्ट्रीय महामार्गाचा देखील कार्यक्रमाचं आयोजन केलं. लातूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. इंजिनिअरिंगमध्ये, IIT-मध्ये, मेरिट लिस्टमध्ये, नीटमध्ये सगळ्या ठिकाणी लातूरच्या मुलामुलींचं वर्चस्व आहे. आणि म्हणून जसं संभाजीराव म्हणत होते की लातूर हे महाराष्ट्राचं एक प्रकारे इंटेलेक्च्युअल आणि नॉलेज पॉवर रिप्रेझेंट करणारा भविष्यातल्या विद्यार्थ्यांचं एक कॅपिटल आहे, नॉलेज कॅपिटल असं म्हटलं पाहिजे. या शहराने आणि या भागात जिल्ह्यातल्या शिक्षण संस्थांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढं चांगलं काम केलं की त्यामुळे लातूर पॅटर्न म्हणून सगळ्या ठिकाणी तो प्रसिद्ध होता. मला अतिशय आनंद आहे की या लातूर पॅटर्नचा जसा सगळीकडे प्रचार झाला तसंच लातूरमध्ये विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील लातूर आता पुढे आहे. मला संधी मिळाली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये नॅशनल हायवेचं मंत्री होण्याची संधी मिळाली, वॉटर रिसोर्सेसचे मंत्री होण्याची संधी मिळाली, MSMEची मंत्री होण्याची संधी मिळाली. आणि या सगळ्या ठिकाणी काम करत असताना विशेषतः महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा, विदर्भाचा, संपूर्ण महाराष्ट्राचा कसा विकास होईल याचा मी सातत्याने विचार केला. मराठवाड्यामध्ये जवळपास 20,000 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर होते, अनेक रस्त्याची कामं सुरू आहेत आणि लातूरमध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयाचे रस्ते. मला आनंद झाला की समाजाला माझ्याकडे आलं तरी आज मला कळलं की ज्या रस्त्यावर मी गेलो होतो तो रस्ता निलंग्याला जाणारा होता म्हणून त्यांनी माझ्याकडे आढळले. त्या रस्त्यावर पूल बांधला गेला आणि हा पूल जो आहे ही
जगातली टेक्नॉलॉजी आपण हिंदुस्थानमध्ये आणली. तुम्हाला माहिती आहे की या 2 पियरमध्ये मेट्रो असेल कुठेही आपण पूल बांधतो तेव्हा 30 मीटरचं अंतर असतं. पण आपण पहिल्यांदा एक टेक्नॉलॉजी आणली आहे की आता 2 पियरमधलं अंतर 120 मीटरपर्यंत ठेवता येईल. म्हणजे 3 पियर काय झाल्यामुळे आपण आता पुलाची आणि मेट्रोची जी सिव्हिल कॉस्ट आहे त्यात 25 ते 35% बचत करू शकतो. आणि जो वरचा पियर आहे त्यात लोखंड नाही आहे, त्याच्यामध्ये स्टील फायबर आहे. आणि हे स्टील फायबर प्रीकास्टिंग करून तो पूर्ण आडवा टाकलेला आणि त्याच्यामध्ये सिमेंट रेती आणि स्टील फायबर टाकून तो बांधलेला असा पहिला पूल आज मी बघायला गेलो होतो. हा भारतातला पहिला पूल लातूरला झाला. अतिशय आनंद आहे. आणि आता मी देशामध्ये पूल बांधताना ही टेक्नॉलॉजी मॅन्डेटरी करण्याचा विचार करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की विशेषतः पुण्यापासून शिरूरपर्यंत 55 किलोमीटर आणि त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर हे 53 किलोमीटर असा जवळपास 15,000 कोटी रुपयाचा एक एलिव्हेटेड रोड बांधण्याचा ठरवलं. आणि खाली 8 लेन रस्ता, मग त्याच्यावरती एक पूल, मग पुलावर दुसरा पूल आणि दुसऱ्या पुलावर मेट्रो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ते पहिल्यांदा नागपूरला असा पूल बांधला की खाली रस्ता आहे, वरती पूल आहे आणि पुलावर मेट्रो. पण ते नागपूरचं जे आहे ते केवळ 2 मजली म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर. पण आता पूल देखील 3 फ्लोअरचा हवा, 3 मजली पूल. आणि हा पूल तुमच्या शिरूरचा याकरता राहणार की पुणे ते शिरूर 53 किलोमीटर आणि त्याला जोडून मालेगाव चाकण शिक्रापूर हा 53 किलोमीटर, हा 15,000 कोटी रुपयाचा. आणि त्याचबरोबर संभाजीनगर ते वाळूज असाच 3 मजली 20 किलोमीटर पूल बांधला. म्हणजे संभाजीनगरचं जर चौकेतून वरती चढले तरी डायरेक्ट वाळूजच्या पलीकडे उतरता येईल आणि म्हणजे कुठल्याही प्रकारे पुण्याला जाण्याकरता त्रास होणार नाही. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये अनेक रस्ते व्हावे. मी काही जे रस्त्याचं भूमिपूजन झालं त्याच्या उद्घाटनाला याचा काही बोलणार नाही, कारण तुम्ही फिल्म बघितली. पण 2 गोष्टी सगळ्यांनी मांडल्या, आपल्या विशेषतः संजयजींनी मांडल्या, संभाजीजींनी पण मांडले. आणि ती गोष्ट म्हणजे लातूर पासून तर टेंभुर्णीपर्यंतचा रस्ता. आणि हा आता कार्यशाळेने मला आपल्याला सांगितलं, आपण सगळ्यांची मागणी आहे तरी हा रस्ता 4 लेन आम्ही नक्की करू, ज्याच्यामुळे आपण सुविधा होईल असा विश्वास आपल्याला देतो. आणि या संदर्भामध्ये निवेदनांमध्ये कसं करता येईल आज रात्री मी बसणार आहे आणि नक्की करून देईल. दुसरं लातूरच्या रिंग रोडमध्ये समाजसेवा आणि खासदार साहेब म्हणालं की काहीतरी 4-5 किलोमीटर कुठेतरी मिसिंग लिंक, तर ती पण लिंक करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, ते पण मी करून देतो. आज लातूरमध्ये विशेषतः मी आज पाशा पटेल यांच्या आमच्या मिनिस्ट्रीने ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी प्रशिक्षण या सगळ्याच्या कार्यक्रमाकरता आलो. लातूर जिल्ह्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक, लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि लातूर जिल्ह्यामध्ये 10च्या जवळपास साखर कारखाने आहेत. आणि म्हणून साखर कारखान्यामध्ये ऊसाचं जे उत्पन्न आहे हा शेतकऱ्यांकरता फार महत्त्वाचा आहे. पण आपल्या देशामध्ये गेल्या काही काळामध्ये जगामध्ये ब्राझीलमध्ये साखरेचा भाव 22 रुपये किलो आणि भारतामध्ये 32 रुपये किलो. त्यामुळे आम्ही इथेनॉल सुरू केलं. आणि माझी संभाजीरावांना आणि इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की 100% इथेनॉलवर चालणाऱ्या बाईक, स्कूटर, TVSच्या, बजाजच्या मी लॉन्च केल्या. आणि आता फ्लेक्स इंजिन म्हणजे 100% पेट्रोल किंवा 100% इथेनॉल असा ऑर्डर मी 8 दिवसात काढणार आहे.
आणि त्यामुळे टोयोटा, होंडा, मर्सिडीज, BMW सगळ्या थोड्या पेट्रोलवर चालणाऱ्या ऑटो रिक्षा आहे, 2 व्हीलर आहे किंवा 4 व्हीलर आहे, या सगळ्या 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणार. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की इथेनॉलचे पंप निर्माण झाले पाहिजे आणि इथेनॉलच्या बाईक आणि स्कूटर वापरल्या पाहिजे. आपला शेतकरी हा अन्नदाता आहे, पण आता शेतकरी केवळ अन्नदाता होऊन चालला नाही, शेतकरी हा ऊर्जादाता झाला पाहिजे. पेट्रोल डिझेलच्या ऐवजी त्याचा पर्याय शेतकरी देईल आणि म्हणून ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायो CNG, LNG, मिथेनॉल, इलेक्ट्रिक मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून सगळ्या टेक्नॉलॉजी आणल्या. आणि म्हणून माझी संभाजीराव तुम्हाला खासदारांना अभिमन्यू सगळ्यांना विनंती आहे खासदारांना की अजून एक चांगली गोष्ट तुम्हाला तुमच्याकडे ब्रॉडगेज आहे आणि मुंबईपर्यंत जात आहे. या रस्त्यापेक्षा पण मी नागपूरमध्ये एक ब्रॉडगेज तयार करतो आहे, ब्रॉडगेज मेट्रो. ही ब्रॉडगेज मेट्रो अशी आहे की आताची जी मेट्रो धावते ती स्टँडर्ड गेजवर धावते, पण ब्रॉडगेज मेट्रोचा अर्थ असा आहे की आम्ही नागपूरपासून चंद्रपूरपर्यंत म्हणजे वर्धा येतो, नागपूरपासून अमरावतीपर्यंत, नागपूरपासून बैतूलपर्यंत, काटोलपर्यंत, नागपूरपासून तर छिंदवाडापर्यंत, नागपूरपासून गोंदियापर्यंत आणि नागपूरपासून गडचिरोली जिल्ह्यात वडसापर्यंत आणि नागपूरपासून रामटेकपर्यंत असं 950 किलोमीटरवर आम्ही ब्रॉडगेज मेट्रो सुरू करतो. फार सुंदर आणि तुम्ही लातूरला करा, लातूर ते संभाजीनगर, लातूर ते सोलापूर. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिची स्पीड आहे 140 किलोमीटर प्रति घंटा. म्हणजे लातूरवरून जर तुम्हाला सोलापूरला जायचं किती किलोमीटर? 150. तर लातूर ते सोलापूर तुम्ही 150 किलोमीटर जास्तीत जास्त 1 तास 15 मिनिटात जाईल आणि प्रत्येक स्टेशनवर 1 मिनिट थांबणार. आणि ही गाडी आहे 8 डब्याची. समोर एक डबा जो आहे तो कोल्ड स्टोरेजसारखा, त्याच्यात फळ, फुलं, भाजीपाला, दूध हे सगळे औषधं हे आणि बाकीचे डब्यात 6. त्याच्यात 2 इकॉनॉमिक क्लास आहे, 2 बिझनेस क्लास आहे आणि 4 इकॉनॉमिक क्लास आहे. इकॉनॉमिक क्लासमध्ये तुम्हाला झोपून जाता येईल, TV बघता येईल, वायफाय फुकट आणि शिवाय एअर होस्टेस सारखं तुम्हाला नाश्ता आणि सगळं मिळणार आहे. आणि इकॉनॉमिक क्लासचं तिकीट स्टेट ट्रान्सपोर्टच्या तिकिटाबरोबर राहा आणि बिझनेस क्लासमध्ये तुम्ही झोपून जाऊ शकता. आणि ही मेट्रो जी आहे आम्ही आता ही रेल्वे नाही करणार. प्रकाश ट्रॅव्हल, प्रसन्न ट्रॅव्हल, अशोक ट्रॅव्हल, तर आम्ही विदर्भामध्ये 100 लोक निवडले आहेत. अजून काही लोक रजिस्टर झाले की त्यांना 30 कोटी रुपयाची एक मेट्रो आम्ही MSLA मध्ये कर्ज मिळवून देणार आणि हे 5 वर्षात पैसे वसूल. आणि त्यामध्ये जे तुमचं उत्पन्न आहे म्हणजे तुम्ही चहा, पाणी, नाश्ता विकाल म्हणजे विमानासारखा ते तुमचं, माल वाहतूक विमान तुमचं आणि याच्यावर नागपूर मेट्रो ते चालणार. ड्रायव्हर फक्त रेल्वेचा आणि मेट्रो मात्र खाजगी माणसं. आणि आता त्याला जवळपास मंजुरी मिळालेली आहे आणि आम्ही सुरू करणार. तुम्ही लातूरच्या रेल्वेचा उपयोग करू. पॅसेंजर गाड्यांची स्पीड आहे 40 किलोमीटर प्रति घंटा, एक्सप्रेसची स्पीड आहे 7 किलोमीटर प्रति घंटा. तुम्ही जर या रेल्वे मार्गाचा उपयोग करून ही ब्रॉडगेज मेट्रो जर सुरू केली तर मी याच्यात पूर्ण मदत करेन. माझी सुधारणा संघाकडे आहे की तुम्ही एकदा या प्रकल्पाबद्दल जर नीट हे करून माझ्याकडे खासदारांना घेऊन या आणि आपण नक्की हे करू. त्यामुळे मराठवाड्यात जर ही मेट्रो तयार झाली तर एकदम स्पीड होऊन जाईल. तर नागपूर ते अमरावती 3 तास लागतात आणि आमची मेट्रो मला 1 तासच मिळतात. म्हणजे मोठी लक्झरी बस जायला 2.5 तास लागतात. त्यामुळे वेळ पण वाचणार आहे आणि तिकीटही स्वस्त आणि इलेक्ट्रिक पण चालणार आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी हे खूप महत्त्वाचे आहे. मी आता कालच काश्मीरमध्ये होतो. पाकिस्तानपासून 10 किलोमीटर अंतरावर खूप पहाड आहे, हिमालय. आता रोपवे, केबल कार, वनापूरला रेल्वे माझ्याकडे आहे. आता माहूरला
आणि माझा आमचं दैवत आहे तिथे आम्ही रोपवे करतो आहे. मला कालच परवामध्ये त्याची मीटिंग पण घेतली आणि म्हणायचे अशोक चव्हाण साहेबांचे दैवत ते कुठे अडकलं होतं कुटुंब. म्हणून मला खूप आनंद झाला की माझी आई एकदा पंढरपूर, गाणगापूर, लातूर यात्रेला गेली आणि आल्यावर मला म्हणाले नितीन, अरे एवढे रस्ते खराब आहे आणि माझे पूर्ण पाठ खेळखेळ झाले. कारण पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर सगळे रस्ते खराब आहेत. आणि त्यामुळे मी मंत्री झाल्यावर पहिले ठरवलं की जेवढे जिथे लोक तीर्थाटनाला जातात ते सगळे रस्ते टाकले पाहिजे. तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट, माहूर. आणि मी केवळ देशातच नाही, तर तुम्हाला आता बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीलाही जातो आणि आपण केवळ 6 महिन्याची यात्रा करतो बद्रीनाथाची. पण मी तुम्हाला आता विश्वास देतो की पुढल्या 1 वर्षामध्ये तुम्ही वर्षभर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यात्रा करू शकता. असा नवीन रस्ता 12,000 कोटी रुपयाचा जवळपास बांधून पूर्ण होता. आपल्याला मानस सरोवराला जायचं आहे, नेपाळमध्ये जावं लागतं, चीनमध्ये जावं लागतं. तर उत्तराखंडमधल्या पिथौरागडवरून मी नेपाळ आणि चीनच्या बॉर्डरच्या जोडून रस्ता बांधला आणि हा रस्ता 80% पूर्ण झालेला आहे. डायरेक्ट मानस सरोवरापर्यंत आपल्याला जाता येईल. केवळ 5-6 किलोमीटर चीनमधला रस्ता आहे, पण आपण आपल्या इकडनं जाता येईल असा रस्ताही लवकर करून मी त्या रस्त्याने मानस सरोवराचं दर्शन घ्यायला मिळालं. मला माहिती आहे की रस्ते जे असतात ते केव्हा गावांना जोडत नाही, ते माणसाच्या मनाला पण जोडत. कारण मी नेहमी एक गोष्ट सांगतो की अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचं वाक्य मी महाराष्ट्रात मंत्री असताना मी त्यावेळी संजयजी तुमच्या इंडस्ट्रियल मी फाउंडर तथा संस्थापक. आणि ज्यावेळी मुंबई पुणे हायवे 55 उड्डाणपूल वरळी बांद्रा सिव्हिल प्रोजेक्ट हे बांधण्याची मला संधी मिळाली आणि त्याचमुळे मला अटल बिहारी वाजपेयींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना देखील बनवण्याची संधी दिली, ज्यामुळे अनेक गावांना रस्ते झाले. त्यामुळे MSRTCच्या वेळी हे सगळं काम करत असताना मी एक बोर्ड माझ्या ऑफिसमध्ये लावला होता. तो अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचा होता. त्यांनी म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका श्रीमंत आहे, अमेरिकेतले रस्ते चांगले झाले नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. म्हणून आपल्याला सगळ्या लोकांना मी विश्वास देतो की लातूर जिल्ह्यात बनणारे हे रस्ते लातूरच्या युवकांना नवीन रोजगार निर्माण करतील, नवीन उद्योग येतील, व्यापार वाढेल. आणि एवढंच नाही तर लातूर हे एक व्यापाराचं आणि उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र अजून ताकदवान आणि शक्तिशाली बनेल. इतका शेतकरी समृद्ध संपन्न बनेल, तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल आणि महाराष्ट्रातलं एक अतिशय फास्टेस्ट ग्रोईंग डिस्ट्रिक्ट म्हणून आज लातूरचं नक्कीच काम होईल असा मला विश्वास आहे. मला अतिशय आनंद झाला या अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे येण्याची संधी मिळाली. आणि खरोखर आज महाराष्ट्रामध्ये पालखी मार्ग हा आपला सगळ्यांचा श्रद्धेचा आहे. पण मी अजून एक तुम्हाला सांगतो की पालखी मार्ग जसा बनला तसा मी बौद्ध सर्किट बनवला. भगवान गौतम बुद्धाच्या नावाने भगवान गौतम बुद्धांचा जन्म तिथे झाला. भगवान गौतम बुद्धांनी तिथे त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली. भगवान गौतम बुद्धांनी या वृक्षाखाली त्यांना प्रेरणा मिळाली आणि भगवान गौतम बुद्धांनी ज्या ठिकाणी परिनिर्वाण केलं असं बुद्ध सर्किटचे 20,000 कोटी रुपये खर्च करून मी बिहार आणि UP-मध्ये बुद्ध सर्किट म्हणून रस्ते झाले. एवढंच नाही, आता मी राम जानकी मार्ग नेपाळपर्यंत अयोध्येपासून तर राम जिथे वनवासात गेले तिथपर्यंत सगळे मार्ग बांधायला घेतले. कारण भगवान गौतम बुद्ध, प्रभू रामचंद्र, आपली ही सगळी तीर्थस्थळं, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज ही आपली दैवत आहे. आपल्याला जो इतिहास, संस्कृती आणि विरासतीतून मिळाला जो संदेश आहे
या साधू संतांनी दिलेला आहे, त्याच्यावर आपला भारतीय समाज त्याच्यावर उभा आहे. आणि म्हणून ही आपली स्थळं चांगली झाली पाहिजे. त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना चांगला प्रेरणा मिळाला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, हेच भावना आपल्या सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे लातूर जिल्हा असेल, परळी जिल्हा असेल, नांदेड असेल, अनेक रस्ते, गुरुद्वाराचा आता तुम्ही उल्लेख केला, अनेक रस्ते आपण बांधतो. हा सगळ्याचा उल्लेख करणं इथे शक्य नाही. पण मी एवढंच सांगतो की लातूरमध्ये मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा 124 किलोमीटर केवळ राष्ट्रीय महामार्ग होता. आणि आतापर्यंत 2014 नंतर नव्याने घोषित केलेल्या मार्गाची संख्या 457 किलोमीटर म्हणजे 579 किलोमीटर संख्या आहे. आणि राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये 368% वाढ झालेली आहे. आणि म्हणून या 338 किलोमीटरमध्ये 5,000 कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहे. पण काळजी करू नका, पुढच्या काळामध्ये पुन्हा 3-4 हजार कोटी रुपये मी लातूर जिल्ह्याला देईन. आणि तुम्ही आज ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे मी रात्री अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. कारण एक गोष्ट मी नेहमी पाहतो की खोटे आश्वासन घेतो, मला सगळं नाही आहे. त्यामुळे आधी तुम्ही मला सांगितलं असतं, मी तयारी करून आलो असतो. आता स्टेजवर मी काहीच बाबतीत माहिती देऊ शकतो. पण तुम्ही सगळ्यांनी आमदारांकडे सर्व पक्षांना अभिमानी तुझे पत्र सगळ्यांचे पत्र जे आहेत ते मी घेतले आहेत. आज रात्री मी पुन्हा बसणार आहे आणि नक्कीच तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करण्याचा माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेन असा विश्वास आहे. अजून एक चांगला मार्ग मी बांधतो आहे 40,000 कोटी रुपये. तो सुरतवरून सुरू होतो. सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगरच्या बाहेरून अलीकडे सोलापूरच्या बाहेरून विजापूर आणि तिथून तो बेंगलोर, चेन्नई, मंगलोर, हैदराबाद सगळीकडे जाणार आहे. म्हणजे आता उत्तरेतल्या लोकांना जर दक्षिणेत जायचं असेल तर मुंबई पुण्यामध्ये जाण्याची गरज नाही आहे. त्यामुळे पुणे कोल्हापूर आणि पुणे सोलापूर या मार्गावरचा अर्धा ट्रॅफिक कमी होणार. आणि या नवीन मार्गाने जाणार आहे तेव्हा नक्की मी प्रयत्न करीन की या नवीन मार्गाला लातूर जिल्ह्याला आणि मराठवाड्याला कशी कनेक्टिव्हिटी मिळेल यासाठी जरूर हां नक्की. आणि तो जर जोडला गेला तर तुम्हाला आता मी दिल्ली ते मुंबई एक हायवे बांधला. हा मुंबई पुणे काहीच नाही, याच्यापेक्षा 10 पट मोठा आणि याच्यापेक्षा डबल मोठा आहे. आणि हा हायवे मुंबई ते दिल्ली फक्त 12 तासात. आणि तिथून तुम्ही डायरेक्ट दिल्लीला गेले तर दिल्ली ते अमृतसर 4 घंटे आणि दिल्ली ते श्रीनगर 7 घंटे आणि दिल्ली ते कटरा 6 घंटे आणि दिल्ली ते विशेषतः दिल्ली ते डेहराडून 2 तासात, दिल्ली ते हैदराबाद 2 तासात. आणि आता मी हैदराबाद ते बेंगलोर ते चेन्नई रस्ता बांधतो आहे ग्रीन हायवे. आणि या ग्रीन हायवेमुळे डायरेक्ट ट्रॅफिक जाईल, त्यामुळे शहरामध्ये ट्रॅफिक कमी होईल आणि त्यामुळे ॲक्सिडेंट पण कमी झाले पाहिजे. शेवटची एक गोष्ट आपल्याला मी विनंती करेन की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शैली आहे, माझ्या मनात की एकदा लातूरमध्ये पाण्याची टंचाई असताना विशेषतः रेल्वेने पाणी आणावं लागलं होतं. आणि म्हणून मी आज मला आनंद झाला की विशेषतः वॉटर कॉन्झर्वेशनचं काम हे चांगलं झालं. मी आज संजयजींना पण सांगितलं की तुम्ही याच्यात लक्ष घाला. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला राहायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आज आपल्याकडे पाण्याची कमी नाही आहे. मी सर गाडीमध्ये असताना आम्ही चर्चा करत होतो तेव्हा मला ऊस लावतात त्यामुळे पाण्याची कमी आहे. मी म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुम्ही जेवढा पाऊस पडतो जेवढं पाणी येतं त्यातलं 15 ते 20% पाणी मिळवतात आणि 80% पाण्यामुळे पुढे येतात, नुकसानही होतं आणि ते पाणी वाहून जातं. जर आपण हे पाणी वाचवलं आणि वॉटर कॉन्झर्वेशन केलं तर आता मी खूप कामं झाली आहेत. तुमच्या इथे आता मी माहिती घेतली की याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची कामं करत असताना वॉटर बॉडीजमध्ये लहान मोठे तलाव, नदी, नाले यातलं मटेरियल काढून आम्ही राष्ट्रीय महामार्गात वापरलं.
आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी एक ऑर्डर पण काढला की त्याला परवानगी दिलेला GR काढला, त्याच्यावर मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं मटेरियल काढून रस्त्याच्या कामात आल्यामुळे आपण वॉटर कॉन्झर्वेशन, मी आता पंजाबराव कृषी विद्यापीठाला 12 तलाव आणून होते, 2,500 एकर जमीन पाण्यात गेली. पशुवैद्यकीय विद्यापीठाला 2 तलाव आणून त्यांची बरीच जमीन पाण्यात गेली. माझी विनंती अशी आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणात या वॉटर बॉडीचं खुलीकरण व्हावं. यात चांगले कामं झाल्यात की औसा चाकूर लोहा या 2 रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात लातूर जिल्ह्यामध्ये 5.65 लाख क्युबिक मीटर, नांदेड जिल्ह्यातील 85,000 क्युबिक मीटर, हिंगोली जिल्ह्यातील 34,000 क्युबिक मीटर इतकी मुरुम माती काढण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम व MSRDCच्या पूर्ण करण्याच्या कामामध्ये 17.22 लाख क्युबिक मीटर मटेरियल वापरण्यात आलेलं आहे. आणि यामुळे लातूर जिल्ह्यात 2,287 PCM 1000 क्युबिक मीटर इतकी पाण्याची साठवण क्षमता वाढलेली आहे. आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं याबाबत विशेष करून जिल्हा प्रशासन, NHI यांना मी जरूर सूचना करेन की ही मोठ्या प्रमाणात कामं जर घेतली त्यातले अनेक तलावांचे फोटो मी पाहिले. मी आत्ताच आमच्या जैन साहेबांना सांगितलं तुम्ही या सगळ्या तलावाचे फोटो माझ्याकडे आहेत आणि माझी पत्रकारांना विनंती आहे की सगळी माहिती घेऊन वॉटर कॉन्झर्वेशनच्या बाबतीत जर आपण जनतेच्या मनात, शेतकऱ्यांच्या मनात अवेअरनेस निर्माण केला तर आपला महाराष्ट्र दुष्काळी राहणार नाही. 60-70% जमीन पाण्याखाली येईल. आमच्या इथे विदर्भात अनेक गावात, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाजाचे लोक बुलढाण्यात मायग्रेट व्हायचे, पण बुलढाणा अजिंठा रस्त्यावर एवढं वॉटर कॉन्झर्वेशन झालं की जिथून लोक उन्हाळ्यात पाण्यामुळे जात होते तिथे आता सिंचनाच्या सुविधा 2,500 एकर जमीन पाण्याखाली आली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आणि आता कोणी मायग्रेट होत नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हाच महाराष्ट्राचा कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणून रस्त्याची कामं होत असताना एक पैसा मी मागत नाही, फुकट करून देतो. ही कामं करत असताना नदी, नाले, तलाव याचं खोलीकरण, रुंदीकरण जर झालं आणि ते मटेरियल रस्त्यात वापरलं गेलं तर आम ते आम लुटलेले जावं. हे फुकटात काम होईल. आणि लातूर जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या विशेषतः लोकप्रतिनिधींनी या कामाकडे प्राधान्य द्यावं आणि हे वॉटर कॉन्झर्वेशनच्या कामाला प्राथमिकता द्यावी अशी विनंती करतो. आणि वर्तमानपत्रात मीडियाने माझी विनंती आहे की या झालेल्या कामाचा फायदा कसा आहे, याचा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय झालेला आहे याच्यावर नक्की लिहिलं तर अनेक लोकांना प्रेरणा मिळेल. आणि आयुष्यात कधीच पुन्हा कितीही पाऊस कमी पडला तरी लातूरला कधी पाण्याचा टँकर रेल्वेने आणण्याची गरज पडणार नाही. नक्कीच या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आले. आज संभाजीरावची तब्येत बरोबर नव्हती, मी त्यांना निरोप पाठवला होता आत्मांबरोबर सकाळीच, पण तरी पण ते आगमनाने आले आणि त्यांनी या कार्यक्रम उपस्थित त्यांनाही पण मी धन्यवाद देतो. सगळे आमदार, खासदार आले, सगळ्या पक्षाचे त्यांनाही धन्यवाद देतो. गोपाळराव असतील, अक्का असतील, सगळे माजी आमदार, खासदार हे पण आले. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझं भाषण संपवतो. धन्यवाद.